नाशिकमध्ये किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनाच्या प्रयत्नात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। देवळाली कॅम्प परिसरात दोन भावांनी संतापाच्या भरात लोखंडी हातोड्याने तरुणाच्या डोक्यावर जीवघेणा हल्ला करत परिसरात दहशत निर्माण केली होती। 18 मे रोजी रात्री घडलेल्या या घटनेत आरोपी कार्तिक कांडरे याने फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी हातोड्याचे घाव घालत त्याला गंभीर जखमी केले। एवढ्यावरच न थांबता त्याचा भाऊ कृष्णा उर्फ टक्की कांडरे यांनीही साथीदाराची भूमिका घेत फिर्यादी आणि त्यांच्या भावाला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। या हल्ल्यात दोघेही रक्तबंबाळ झाले होते। घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते। मात्र पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हे शाखा युनिट 2 ने आरोपीचा शोध सुरू केला। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लोखंडेमळी परिसरात सापळा रचण्यात आला आणि पोलिसांनी सिरी स्टाईल पाठलाग करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। वृत्तसंकलन विभाग, देवळाली कॅम्प, नाशिक रोड। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।